आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रमाई घरकुल योजनेत मोठा घोटाळा उघड झाल्याचा दावा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय। त्यांनी पत्रकार परिषदेत पुराव्यांसह सांगितले की या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत। जलील यांच्या मते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने बनावट टॅक्स पावती, वार्षिक 90,000 रुपयांचे उत्पन्न दाखवणारे प्रमाणपत्र, महार जातीचा दाखला आणि आधार कार्ड तयार करण्यात आले। तसेच एकनाथ शिंदे यांच्या नावानेही बनावट टॅक्स पावती, उत्पन्न प्रमाणपत्र, महार जातीचा दाखला आणि पिवळे रेशन कार्ड तयार केल्याचा आरोप करण्यात आला। या रेशन कार्डमध्ये त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावेही दाखवण्यात आल्याचे जलील यांनी सांगितले। या योजनेत सुमारे 175 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा प्राथमिक अंदाज असून कागदोपत्री दाखवलेली सुमारे 30,000 घरे प्रत्यक्षात अस्तित्वातच नाहीत असा आरोपही करण्यात आला आहे। काही ठिकाणी एकाच कुटुंबातील व्यक्तींनी वेगवेगळ्या नावांनी अर्ज करून प्रत्येकी 2.5 लाख रुपये उचलल्याचेही जलील यांनी म्हटले। तसेच 31 मार्च पूर्वी बिले काढण्यासाठी महापालिका आयुक्तांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। दरम्यान जलील यांनी महापालिका आयुक्तांना आव्हान देत म्हटले की दिलेल्या पैशातून किमान 10% घरे प्रत्यक्ष दाखवून द्या, अन्यथा आमच्याकडे असलेली कॉल रेकॉर्डिंग सार्वजनिक करू असा इशाराही त्यांनी दिला। मी असा निर्णय घेतला की मी पोलीस कमिशनरांना हे सगळे डॉक्युमेंट्स मी पोलीस कमिशनरांना देऊ, कारण हे खूप गंभीर विषय आहे। पण कोणत्या आधारावर देऊ? मी अनेक वेळा दिलेले आहे, अनेक वेळा पत्रकार परिषद घेतलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवलेलं आहे की याची इन्क्वायरी करा। मग मी पत्र तयार करून मी दिलं नाही, कारण ते आता काय हे सगळे जागे होतील। अरे देवेंद्र फडणवीसचं नाव आलं, एकनाथ शिंदे गरीब झाला, कशा गरीब झाला, तो ते सगळं एक साथ उठ जाएंगे पूरे के पूरे। मैं बोला मैं उनको पूरा समर्थन करूंगा। अगर पिछले 3 साल, 4 साल, 5 साल, 6 साल के अंदर रमाई घरकुल के पूरी अगर इंक्वायरी अगर करेंगे, तुम्हाला याची काळजी असेल की देवेंद्र रावाच्या, एकनाथ शिंदे नावाच्या माणसाला बोगस डॉक्युमेंट्स तयार करण्यात आलेले आहे। 90% डॉक्युमेंट जे महानगरपालिकेमध्ये आहे, 90% डॉक्युमेंट्स ते 3,000 मध्ये फाईल तयार करण्यात आली। याच लोकांनी हे सगळं डिस्ट्रीब्यूट केलं 2.5 लाख रुपयाप्रमाणे। काही लोकांना माहित नाही आहे। मी अजून काही लोकांना बोलवले होतं SC समाजातले की ज्यांना माहीतच नाही, नंतर कळलं की त्यांचे पैसे उचलण्यात आलेले आहे। पण ते इतके घाबरलेले आहे, कारण बहुतेक हे याच्यापैकी जे लोक आहे हे गुंड प्रवृत्तीचे आहे। हे जे डॉक्युमेंट सगळं आलेले आहे माझ्याकडे, तुम्ही इन्क्वायरी करा नाही करा, तुम्हाला मी काही दिवसाचा टाइम देतो। तुम्ही एक उच्च स्तरीय इन्क्वायरी लावली आणि माझी अपेक्षा हे आहे की विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे, मुख्यमंत्र्यांनी ते SC समाजाची प्रामाणिक असेल तर त्यांनी एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार करावी। सरकारचा, केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा ही नियम आहे की जे पैसे आपण वाटप करतात, सरकारी स्कीमचे जे पैसे, ते नॅशनलाइज्ड बँक मध्ये अकाउंट उघडून ते पैसे देण्यात यावे, नियम आहे। आणि पतसंस्थेमध्ये सरकारचे पैसे लोकांना माहितच नाही आहे की या पतसंस्थेमध्ये माझा अकाउंट आहे। मग हे महानगरपालिका काय करते की 10 कोटीचे बिल त्या पतसंस्थेच्या अकाउंटवर, आणि आमचे मित्राचे लोक जाऊन ते 10 कोटी रुपये त्या पतसंस्थाकडे काढून घेतात। आता या माणसाला कळलं की माझं नाव होता करकेस ना, अरे तुझं काय, तुला 50,000 रुपये देतो ना, गब्बस ना। तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण याच्या बाबतीत आम्हाला सहकार्य करा आणि हे जे बोगस कारभार सुरू आहे याच्या बाबतीत आपणही थोडासा लक्ष घाला, हेच विनंती करण्यासाठी आपल्याला बोलावलं होतं। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राइब फॉलो करायला विसरू नका।